नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे. कारण की लक्षात घ्या मित्रांनो, तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. 25 जूनपासून बँकेत जास्त पैसे ठेवल्यास तुम्हाला ₹5,000चा दंड ठोठावणार आहे. संपूर्ण सत्य जाणून घेऊया आपण या व्हिडिओमध्ये. पहा, 25 जूनच्या नंतर बँक खात्यात तुम्हाला ₹5,000 दंड पडणार आहे जर एवढे पैसे तुम्ही ठेवल्यास. संपूर्ण माहिती घेऊया आपण या व्हिडिओमध्ये, तरी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. तर नमस्कार मित्रांनो, आजची बातमी देशातील कोट्यवधी बँक खातेधारकासाठी मोठी आनंदाची आणि अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कारण गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर एक मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये असा दावा केला जात आहे की 25 जून 2026 पासून बँक खात्यामध्ये ठराविक मर्यादेपेक्षा जास्त रक्कम ठेवल्यास ₹5,000पर्यंत दंड भरावा लागू शकतो. हा मेसेज इतक्या वेगाने व्हायरल झाला आहे की अनेक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही लोकांनी तर बँकेमध्ये चौकशी करायला सुरुवात केलेली आहे आणि ही भीती सर्वांमध्ये पसरण्यात आलेली आहे. तर पहा, काही जण आपल्या खात्यातील पैसे काढून घ्यायचा विचार करत आहे. पण नेमकं सत्य काय आहे? खरंच 25 जूनपासून असा काही नियम लागू होणार आहे का? की सोशल मीडियावर पसरवली जाणारी ही आणखी एक अफवा आहे? आजच्या या विशेष रिपोर्टमध्ये आपण या संपूर्ण विषयाचा सविस्तर आढावा घेणार आहोत. सविस्तर माहितीचा आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत, तरी व्हिडिओ हा ना स्किप करता चॅनलवरती संपूर्ण सत्य पहा. तर काही लक्षात घ्या मित्रांनो, आपल्या खात्यातील पैसे काढून घ्यायचे का असा विचार करत आहे, पण नेमकं सत्य काय आहे खरंच जाणून घ्या. खरंच पहा, 25 जूनपासून असा काही नियम लागू होणार आहे का? की सोशल मीडियावर फक्त अफवांना बळी पडू नका. पाहूया आपण या स्पेशल रिपोर्टमध्ये. मित्रांनो, आजच्या डिजिटल युगात व्हॉट्सअप, फेसबुक, यूट्यूब इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक प्रकारचे संदेश व्हायरल होत असतात. यामध्ये काही खरी असते तर काही माहिती पूर्णपणे दिशाभूल करणारी असते. सध्या चर्चेत असलेल्या या मेसेजमध्ये असा दावा करण्यात येत आहे की सरकार आणि बँकिंग यंत्रणा मिळून 25 जूनपासून नवीन नियम लागू करण्यात आले आहे. या नियमानुसार बँक खात्यामध्ये जास्त रक्कम ठेवणाऱ्या ग्राहकावर आर्थिक कारवाई केली जाऊ शकते, असे सांगितले जात आहे. यामुळे अनेक लोक गोंधळात पडले आहे, विशेषतः ज्येष्ठ नागरिक, शेतकरी, छोटे व्यापारी आणि बचत करणारे सर्वसामान्य नागरिक या बातमीमुळे चिंतेत आहे. मात्र जेव्हा या दाव्याची पडताळणी करण्यात आली तेव्हा वेगळीच माहिती समोर आली. उपलब्ध अधिकृत माहितीनुसार रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया किंवा केंद्र सरकारने 25 जूनपासून बँकेत जास्त पैसे ठेवल्यास ₹5,000पर्यंत दंड आकारला जाईल अशी कोणतीही घोषणा केलेली नाही. त्यामुळे सोशल मीडियावर फिरणाऱ्या या दाव्याबाबत नागरिकांनी सावध राहणे आवश्यक आहे. अनेक वेळा अशा प्रकारचे मेसेज लोकांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी किंवा व्ह्यूज आणि शेअर्स वाढवण्यासाठी पसरवले जातात. ही महत्त्वाची बाब तुमच्यासाठी आलेली आहे की अजून कोणत्याही बँकेने यासारख्या अटी आणि नियम लावलेले नाही. परंतु याबाबत अजून एक माहिती समोर येत आहे, ती शेवटला तुम्हाला माहीत पडेल, म्हणून व्हिडिओ हा नक्की पहा. त्यामुळे कोणत्याही माहिती खरी मानण्यापूर्वी तिची अधिकृत पडताळणी करणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे यापूर्वी देखील अशा अनेक अफवा व्हायरल झाल्या. कधी आधार कार्ड बंद होणे असल्याची चर्चा झाली, कधी पॅन कार्ड रद्द होण्याची चर्चा झाली अशा दाव्यांना करण्यात आलेल्या, तर कधी बँकेतील खात्यातील पैसे सरकार जप्त करणार असल्याचे अफवा पसरल्या. पण नंतर या सर्व बातम्या चुकीच्या असल्याचे स्पष्ट झाले आणि ही बातमी आपण तुमच्यापर्यंत सर्वप्रथम आणली. त्यामुळे नागरिकांनी अशा संदेशावर त्वरित विश्वास ठेवू नये, असे तज्ज्ञांचे मत आहे. आता प्रश्न असा निर्माण होतो की बँकेत ठेवण्याचे खरे नियम काय आहे? पैसे ठेवण्याची खरी बाब काय आहे? मित्रांनो, भारतातील प्रत्येक नागरिकाला आपल्या बँक खात्यामध्ये कायदेशीर मार्गाने कमावलेली रक्कम ठेवण्याचा अधिकार आहे. मात्र मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम व्यवहार केल्यास किंवा संशयास्पद आर्थिक व्यवहार केल्यास संबंधित यंत्रणा त्याची चौकशी करू शकतात. पण याचा अर्थ असा नाही की बँकेत जास्त पैसे ठेवले म्हणून सरसकट सर्वांना ₹5,000पर्यंत दंड आकारला जाईल. अशा प्रकारचा कोणताही सार्वत्रिक नियम सध्या अस्तित्वात नाही. दरम्यान आर्थिक तज्ज्ञांचे म्हणणे आहे की नागरिकांनी आपले बँक व्यवहार पारदर्शक ठेवले असतील, आयकर नियमाचे पालन केले पाहिजे, मोठ्या रकमेचे व्यवहार करताना आवश्यक कागदपत्रे आणि माहिती जपून ठेवली पाहिजे. कारण भविष्यात कोणतीही चौकशीची वेळी उपयुक्त ठरू शकते. मात्र खात्यात पैसे असल्यास दंड आकारला जाणार असा निष्कर्ष काढणे योग्य नाही. याचबरोबर सायबर फसवणुकीच्या प्रकरणात मोठी वाढ होत आहे. काही गुन्हेगार अशा अफवांना वापर करून नागरिकांना फोन करतात, स्वतःला बँक अधिकारी सांगतात आणि खाते अपडेट करण्याच्या नावाखाली बँक माहिती मागतात. कोणत्याही परिस्थितीत OTP, ATM पिन, CVV किंवा नेट बँकिंगची माहिती कोणालाही देऊ नये. बँक किंवा सरकारी संस्था कधीही फोनवरून अशी माहिती विचारत नाही.
अशी माहिती विचारत नाही. मित्रांनो, सध्या 25 जूनच्या नावाखाली व्हायरल होणाऱ्या या दाव्यामुळे अनेक लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. परंतु उपलब्ध माहितीनुसार असा कोणताही अधिकृत नियम लागू झालेला नाही आणि हे आपल्या चॅनलवरती धडाधड तुम्हाला सांगत आहे. कारण की तुम्हाला घाबरण्याची आवश्यकता नाही. मात्र अशा बातम्या समोर आल्यास त्यामागचे सत्य जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. कारण चुकीची माहिती केवळ गोंधळ निर्माण करते आणि अनेकदा आर्थिक नुकसानही करू शकते. त्यामुळे कोणती बातमी पाहिल्यानंतर अधिकृत स्रोतावर विश्वास ठेवा आणि अफवांवर दूर राहा. पुढील काही दिवसात जर काही सरकार, रिझर्व्ह बँकेकडून या संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती जाहीर झाली, तरी ती सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करू. तोपर्यंत सावध राहा, सुरक्षित राहा आणि माहितीची खात्री करून पुढे पाठवा. कारण हा व्हिडिओ शेअर करणे महत्त्वाचा ठरेल. आपण आपल्या चॅनलवरती कोणतीही खोटी अफवा पसरवत नाही. म्हणून सर्वात व्हिडिओ हा शेअर करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.